ओबीसींचं जे आरक्षण आहे ते तसंच त्या तसं ठेवून यावं असं त्यांचा एक निर्णय आहे. महाराष्ट्रामध्ये 2 पद्धती चाललेल्या आहेत. काही कॉर्पोरेशनमध्ये सिंगल वॉर्ड अशा रीतीची असणारी प्रथा आहे आणि काही कॉर्पोरेशन्समध्ये प्रभाग ही असणारी पद्धत आहे. शासन प्रभागाच्या संदर्भात 3चा ठेवणार आहे की 4चा ठेवणार आहे याचा त्यांनी ताबडतोब खुलासा केला पाहिजे. जेणेकरून ज्यांना उमेदवारी करायची आहे त्यांना आपला मतदारसंघ कुठल्या प्रभागामध्ये आहे याची त्याला कल्पना आहे. आमची मागणी आहे की पूर्वी ईव्हीएमचा घोटाळा होता तो आजही आहे. आता नवा घोटाळा सुरुवात झालेला आहे आणि तो म्हणजे अधिकाऱ्यांचा घोटाळा झालेला आहे. वेळ संपल्यानंतर सुद्धा मतदान झालंय म्हणून असं दाखविलं जातं. नंतर वाटप केलेली स्लिप किंवा तिथे असणारा सीसी कॅमेरा किंवा कुठल्या अधिकाऱ्याने स्लिप वाटल्या याची नेमकी माहिती कुठेच येत नाही अशी परिस्थिती. वारंवार इलेक्शन कमिशन या संदर्भात खुलासा करावा लागतो. आणि मागच्या 20 दिवसामध्ये पुन्हा एक नवीन खुलासा आलेला आहे. काही गैरव्यवहार झालेला नाही पण 6 नंतर 65 लाख मतदान झालेलं आहे अशी कबुली देण्यात आली. याची महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशननी दक्षता घ्यावी. या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत हे बरोबर आहे. त्याच्यामुळे सिम्बॉल वाटप ही जी आहे की त्या नगरपालिकेला, महानगरपालिकेला, नगर रचनेला आणि जिल्हा परिषदेचे मध्ये जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्याची फेर तपासणी करण्याची गरज आहे. आणि ती फेर तपासणी करून जे इलेक्शन म्हणजे दिल्लीच्या सेंट्रल इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर्ड आहे जे सेंट्रल इलेक्शन कमिशनने सिम्बॉल दिलेला आहे तोच सिम्बॉल त्या पक्षांना मिळाला इलेक्शन महाराष्ट्र इलेक्शन कमिशनचं काम हे सोपं होईल अशी परिस्थिती आहे. दोन दिवसापूर्वी एक बातमी आली होती
महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनने राज्याला विनंती केलेली आहे की प्रभाग रचना, वॉर्ड रचना, जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती मतदारसंघ याची फोड करण्यात यावी. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मुंबई महानगरपालिका या सिंगल रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे त्यांच्या रचनेसाठी राज्याकडे हा कारभार सोडण्यापेक्षा महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिलिमिटेशन कमिटी स्थापन करावी आणि या डिलिमिटेशन कमिटीला प्रभागाचं, नगरपालिकेतले येणाऱ्या, महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या प्रभागाचं आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या मतदारसंघाची रचना करण्याची जबाबदारी देण्यात येईल. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे यांची नावं त्या त्या जिल्ह्याच्या वर्तमानपत्रामध्ये जाहीर करण्यात यावी, जेणेकरून कोणाला निवेदन द्यायचं असेल तर ते सोपं जाईल असं त्या ठिकाणी मानतो. काही ठिकाणी 3 वर्ष, 5 वर्ष अशा नंतरच्या निवडणुका होतात. कार्यकर्ता हा उत्सुक आहे. या निवडणुका लढवण्याची आमची तयारी आहे. युतीच्या संदर्भात जिल्हा कमिटी जे आहेत त्या जिल्हा कमिट्यांना स्वायत्त देण्यात आलेले आहे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये बीजेपी सोडून युती करण्यास हरकत नाही. प्रभाग जे आहेत ते लवकरात लवकर जाहीर केले पाहिजे. जेणेकरून ज्यांना उमेदवारी करायची आहे त्यांना आपला मतदारसंघ कुठल्या प्रभागामध्ये आहे याची त्याला कल्पना आहे.